बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. शासनाच्या पगारावर माझी रोजीरोटी चालते, माझा संसार चालतो, माझ्या मुलाबाळांचे शिक्षण चालतं. हा पगार देण्यासाठी जनतेतूनच पैसा गोळा होतो. याची जाण ठेवून शासकीय अधिकाऱ्यांनी मनात अपेक्षा न ठेवता जर गोरगरिबांचं काम केलं तर मला वाटतं या राज्यामध्ये रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही, असा आशावाद वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी महायुती सरकार करणार आहे. तसेच लाडकी बहीण योजनेचे अनुदान 2100 रुपये करणार आहोत, असेही ते म्हणाले. तहसीलदार कार्यालयाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान आयोजित करण्यात आलं होतं. या प्रसंगी मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी अमोल येडगे अध्यक्षस्थानी होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, शासकीय जी कामे आहेत तसेच शासनाने वेळोवेळी काढलेल्या योजनांचा लाभ विविध भागातील शासकीय अधिकाऱ्याकडून सुलभरित्या मिळावा, यासाठी ही योजना महायुती सरकारनं आणली आहे. यातून जनतेचे समाधान व्हावं, गोरगरिबांची परवड होता कामा नये, ही अपेक्षा शासनाची आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, या अभियानातून कागल तालुका प्रशासनाने 10,000 लाभार्थ्यांसाठी लाभ मिळवून दिला आहे. जिल्ह्यात 80 पेक्षा अधिक मंडळे आहेत. 4 ठिकाणी वर्षभरात मोठी 4 समाधान शिबिरे राबवणार आहोत. 7/12 परिपूर्ण असावा यासाठी काम सुरू आहे. राज्यात फेरफार घेण्यामध्ये सर्वात कमी दिवस आपले आहेत. 7/12ची नोंद ऑनलाईन होऊ शकते. मोजणी लवकरात लवकर व्हावी. या अभियानातून 31 मे पर्यंतची प्रकरणे 31 जुलैपर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न असेल. शासनाच्या सर्व योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतोय. या कार्यक्रमास गट विकास अधिकारी कुलदीप बोंगे, कागल नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर अजय पाटणकर, तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात, तालुका वैद्यकीय अधिकारी फारुख देसाई, पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांची उपस्थिती होती. स्वागत व प्रास्ताविक तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी केले. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.